असा सापय्या वरसगाव संघाचा प्रथमेश खांडेकर संघाचा संघनायक, संघाचा तारणहार, संघाचा सरसेनापती, संघाचा कर्णधार प्रथमेश खांडेकर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. प्लीज यायचं आपण व्यासपीठावरती. कुठले तुम्ही तर या पुढचं धावतं समालोचन करण्यासाठी मी व्यासपीठावरती आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो योगेश जाधव. आमच्या मामाचं गाव अर्थातच पहूर या गावाला बिलॉंग करणारे योगेश जाधव यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद रुपेश रटाटे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय सुरेख फटका खेळ आणि हा बॉल मात्र कव्हर मधून सरळ चाललाय. बेस्ट चौकार. प्रसाद आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाकेश्वर किल्ला संघाकडून. याच दरम्यान आपण पाहतो पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक, पण याच दरम्यान झेल होते मेच. सिंगल एक धाव जोडली जाते. सिंगल एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील 2 बॉल अखेर 5 धावा हे समीकरण. कोलाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय भव्य दिव्य नाईट ओव्हरआर्म क्रिकेटची स्पर्धा 2024 पर्व 11वे आणि नक्कीच या ठिकाणी सामने आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रथमेश खांडेकर टॉस बॉक्सवर यायचं आपण. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख बॉल या ठिकाणी हाताळलाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय अनिकेत देशमाने एअरसन खाम संघाकडून. चांगली एक महत्वाची बॉलिंग करताना पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळताना जरूर पाहायला मिळतंय. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 38 धावांची इनिंग खेळली होती अनिकेत देशमानेने एअरसन खाम संघाकडून. यावेळेस पाहूया आपण षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र या बॉलला उडवलाय. हा बॉल मात्र सरळ चाललाय लॉंग ऑफच्या दिशेला आणि याच दरम्यान लॉंग ऑफ मध्ये टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट नंबर 1. फलंदाज संकेत बॅक टू दी डग आउट. अनिकेत देशमानेने जर विकेटची हॅट्रिक केली तर रोहा रोड यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. खास अनिकेत देशमानेसाठी ऑफर या ठिकाणी येते. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर वाकेश्वर किल्ला संघाकडून संजय बामुगडे नंबर 3 वर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नाईट क्रिकेटची स्पर्धा जरूर हळूहळू आपण पाहतोय सेकंड राऊंडचा सेकंड सामना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका जरूर हाताळलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल चाललाय आणि याच दरम्यान आपण पाहतोय धावा तब्बल मिळते तिथं 2. या 2 धावेने आपण पाहूया 7चा आकडा स्कोर कार्डवर जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं अनिकेत देशमाने घेऊन आलाय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 5 बॉल मध्ये 1 विकेट लॉस 7 स्कोर. यावेळेस आपण पाहतोय चांगला डाऊन द ग्राउंड फटका खेळून काढलाय. इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव. दुसरी धावेचा प्रयास नाहीये. सिंगल एकच धाव. पहिलं षटक जलद गतीने अनिकेत देशमानेच्या होते समाप्त. पहिल्या षटका अखेर वाकेश्वर किल्ला संघाची धाव संख्या 1 विकेट लॉस 8 धावा स्कोर कार्डवर. चांगलं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळालं या मॅच मध्ये. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तम भगत सर रेवदंडा, शैलेशजी महाडिक सर अलिबाग आणि मोहम्मद बकवाल सर मॅन फ्रॉम मुरुड बोर्ले. तिन्ही पंचांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचा वादविवाद नव्हता. आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा थरार आणि खास करून टेनिस क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज आपण पाहतो हे सामने YouTube लाईव्हच्या माध्यमातून अर्थात फोर्स 1 लाईव्ह यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते.
आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय सुरेख आकर्षक ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात. खास करून हे चषक एक आगळे वेगळे चषक आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने बॉलला खेळून काढलाय. इथं मात्र आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय. सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावीने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय आणि स्कोर कार्डवर आतापर्यंत 9चा आकडा जरूर पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये रोहन सानप आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलं देखील या ठिकाणी 2024 या कोलाट क्रिकेट असोसिएशन चषकामध्ये आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. समोर जी गाडीची लाईट आहे लाईट बंद करा प्लीज, विनंती आहे आपल्याला. यावेळेस मोठा हिट मारण्याचा प्रयास केला गेलाय. स्लिप मध्ये बॉल येतोय. क्षेत्ररक्षक जरूर तिथं तैनात आहे. सिंगल एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्डवर नजर मारली तर 10चा आकडा आणि जरूर 10चा आकडा आपण पाहिला आता तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आला की आपल्याला आठवतो भारताचा देव मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक आपल्याला आठवतो. हा जर्सी क्रमांक आज आपण पाहिलात ना इतका फेमस झाला हा क्रमांक गाव खेड्यात गल्ली बोलात राहिला नाही. तर हा क्रमांक आपण पाहिलात ना तर संपूर्ण या विश्वामध्ये प्रत्येक क्रिकेटच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतो. आणि हल्ली जर पाहिलेत ना टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंच्या पाठीमागे देखील 10चा आकडा आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच आकडा स्कोर कार्डवर. यावेळेस आपण पाहतोय पायामधला बॉल त्याला मात्र हलक्या हाताने फ्लिक जरूर केलाय. इथं आपण पाहतोय एकही धावने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना अक्षय बॉलिंग मार्कवर आलाय एअरसन खाम संघाकडून. सेकंड राऊंडचा सेकंड सामना जरूर वाकेश्वर किल्ला आणि एअरसन खाम या दोन संघांमध्ये ही लढत ही भिडत जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्रेक्षक अजूनही या स्पर्धेला जोडले गेलेले आहेत. षटकातील पाहूया आपण अक्षय याचा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. पुन्हा स्लिप मध्ये स्लिपचा क्षेत्ररक्षण करतो. मिस आउटफील्ड मात्र फास्ट चेंडू तेज तारार सरळ चाललाय. दन 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 सीमारेषा पार येतोय धमाकेदार शानदार चौकार. आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्डवर. रात्रीचे 2:30 म्हणजे 2:30 वाजलेले आहेत आणि प्रेक्षक वर्ग अजूनही मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेला जोडले गेलेत. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता त्याच्यावर मात्र तुटून केलाय प्रहार. वाईडिश लॉंग ऑन चढोकर बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय पण इथे मिळतोय 2 धावा. 14+2 16चा आकडा स्कोर कार्डवर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगली टोटल करण्याचा विचार वाकेश्वर किल्ला संघाचा देखील असेल. कारण किल्ला संघाला देखील माहिती आहे एअरसन खाम संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. तर एअरसन खाम संघाला देखील माहिती आहे की वाकेश्वर किल्ला देखील बलाढ्य संघ या असोसिएशन मध्ये. 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढत ही चुरस मैदानावर सुरू झाली आहे. पुन्हा एकदा अक्षय षटकातील शेवटचा बॉल अक्षयाचा आणि याच दरम्यान मात्र टायमिंग प्रॉपर कनेक्शन परफेक्ट. हा बॉल मात्र वाईडिश लॉंग ऑन चढोकरून लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. 2 षटका अखेर 22 धावा स्कोर कार्डवर. 1 विकेट लॉस वाकेश्वर किल्ला संघ. करायचं या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांना खरंच आमचा सॅल्यूट असेल सलाम असेल. कारण तुमच्या मेहनतीमुळे खऱ्या अर्थाने एक मानव सन्मानाचा चषक आम्हाला पाहायला मिळतोय. मग कोलाट क्रिकेट असोसिएशन कमिटी असेल, अध्यक्ष सतीशदादा जाधव असतील, उपाध्यक्ष विनायकजी चितळकर, कार्याध्यक्ष बाळाशेठ बाबले, सेक्रेटरी अनंत मोरे, सहसेक्रेटरी प्रथमेश खांडेकर, खजिनदार संदीप मुंडे, सहखजिनदार विनोदजी सानप आणि सर्व त्यांची कमिटी मेंबर खूप सारी मेहनत घेतली आहे हा चषक खेळवण्यासाठी. आणि म्हणून तर एक भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा नक्कीच फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत या संडेच्या रात्रीला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा हिट खेळला. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. यावेळेस मात्र आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज यावेळेस होतोय बाद प्रसाद. बॅक टू दी पवेलियन. 6 धावा धावफलकावर. वैयक्तिक 6 धावा त्याने जरूर प्रसादने केल्यात आणि टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 22चा आकडा. 2 विकेट लॉस. 2-2-2 हा आकडा स्कोर कार्डवर नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
वाकेश्वर किल्ला आपण पाहतोय एरसन खाम यांच्यामध्ये लढाई जरूर मैदानावर सुरू झाली आहे. यानंतर होणारा सामना श्री बापूजी देव बारसोली आणि सोनार सिद्ध धाटाव. दोन्ही संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचंय. आपल्याला अनाउन्समेंट केल्यानंतर आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. सोनार सिद्ध धाटाव आणि श्री बापूजी देव बारसोली. यावेळेस आपण पाहतोय पहिल्याच बॉलचा समाचार घेतलाय. हा बॉल मात्र सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार आलाय बेस्ट शानदार षटकार. वाह काय फटकेबाजी होते. यावेळेस फलंदाज ओमकारच्या बॅटमधून 6 धावा 28 धावा स्कोर कार्डवर. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आता मात्र वाकेश्वर किल्ला संघाकडून देखील पाहायला मिळते. हो 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 पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता ओमकारने, पण इथं आपण पाहतोय बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता केली जाते. बॉलिंग मार्कवर अथर्व आलाय. स्वतःचा पहिले संघातर्फे तिसरे षटक घेऊन येतोय एरसन खाम संघाकडून. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा विचार, पण यावेळेस मात्र या धावा रोखल्या गेल्यात आणि इथं मिळतंय तब्बल 2 धावा. पंचाचा इशारा काय येतो बघूया. पंच आपला निर्णय कळवायचा आपण. त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत, आपण जरा इशारा करा पंचांकडे प्लीज. आणि यावेळेस मात्र मेन पंचांचा इशारा येतोय. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. षटकारच्या सहाय्याने आपण पाहूया. बारसोली आणि धाटाव मधली मॅच जर धाटाव जिंकली तर त्यांना 3000 रुपये महेश भालेकर यांच्याकडे. 34 धावा ऑन स्कोर कार्ड. मॅच लागल्यानंतर बोललो तर बरं होईल. आता नाईट मॅच चालू आहे ना. याच दरम्यान आपण पाहतोय एज लागले जरूर आवाज तर आला येतोय. आणि याच दरम्यान बघूया पंचांचा इशारा काय येतोय. आवाज तर कसला तरी जरूर आलाय पाहूया. पंच जरूर डिस्कस करतील. आणि याच दरम्यान आपण पाहतोय विकेट. पंचांचा इशारा येतोय. आणखी एक धक्का जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज क्रमांक 3 यावेळेस वाकेश्वर किल्ला संघाला तिसरा धक्का. डॉट आहे. विकेट पहिल्या बॉलवर विकेट, दुसरं सिक्स, एक डॉट टाकला. नवीन फलंदाज तयारीमध्ये राहायचा आहे. कोण आहे त्यांचा 12वा बॉलवर. प्रत्येक टीमला विनंती असेल आपल्या एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवून द्यायचा ही विनंती असेल आपल्याला. रितेश नवीन फलंदाज. नवीन फलंदाज आपण पाहतोय नितेश. राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवर अथर्व. आतापर्यंत अथर्वने 5 चेंडू हाताळलेत. या षटकातील शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल नक्कीच नितेश. यावेळेस आपण पाहतोय रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम जरूर पाहायला मिळतोय. हा बॉल मात्र नव्याने फेकावा लागणार आहे पुन्हा एकदा. आणि हा बॉल आपण पाहतोय जातोय डॉट. षटक क्रमांक 3 होतोय समाप्त. 3 षटकाखेर 34 धावा. यानंतर होणारा जो सामना आहे श्री बापूजी बारसोली आणि सोनार सिद्ध धाटाव, त्याच्यामध्ये सोनार सिद्ध धाटाव संघ जर विजयी झाला तर महेश भालेकर यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाणार आहे. नेक्स्ट मॅच आहे ती. आणि श्री बापूजी देव बारसोली संघ विजयी झाला तर दिनेश शेठ पाशीलकर
यांकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 12 2 4 डॉट आहेत. 2 विकेट 2 डॉट. कुठल्या त्या फालतू गेल्या 2 मंडळा. 34 धावा ना. आता 34 झाले. 3 षटकाखेर आपण पाहतोय 34 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक शेवटचा बघूया कोण घेऊन येतोय. एअरसन खांब संघाकडून उदय तेलंगे शेवटचं षटक फेकण्यासाठी जरूर आलाय. यावेळेस आपण पाहूया पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ साईडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी मात्र दोन्ही हात खोलेत वाईडचा इशारा केलाय. 1 धाव एक्स्ट्रा मिळते. 35 चा आकडा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 विकेट लॉस वाकेश्वर किल्ला संघ. एक चांगली टोटल आतापर्यंत वाकेश्वर किल्ला संघाची देखील पाहायला मिळाले. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका घेण्याचा प्रयास केला. हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली यष्टी रक्षक झेल टिपलाय. आणखी 1 विकेट. यावेळेस फलंदाज संजय बॅक टू दी पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रल्हाद वाकेश्वर किल्ला संघाकडून शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी असतील, कारण सेकंड राऊंडचे सामने हे 4 षटकांचे या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. पहिला राऊंड आपण 5 षटकांचा पाहिला होता आणि आता 4 ओव्हरचे मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो ह्या आकर्षक ट्रॉफी चषक हर्षानी चिरंजीव भिंगारे आणि नव्या चिरंजीव भिंगारे यांनी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून अतिशय सुरेख आणि आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान सिंगल 1 धाव, सिंगल 1 धावेने 36 धावा. शेवटच्या षटकातील फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. षटकातील तिसरा बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. हा बॉल मात्र लॉंगॉच्या डोक्यावर चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. डायरेक्ट हिट जरूर झालाय. आणि याच दरम्यान थर्ड अंपायर कडे इशारा केलाय. जरूर मेन पंच आहे त्यांनी जरूर DRS चा मागितलाय. त्वरित चेक करायचंय त्या ठिकाणी. हॅलो योगेश सर, माझ्या समेत आहेत ज्यांनी पहिला क्रिकेट असं आपण चालू केला. दर्शन माणूस सर आहेत. दर्शन माणूस सर, उद्या जाऊन बघितलात तर खामदे खांब, तिसे, महादेववाडी, नंतर संबे, किल्ला, पुई, स्वराज कोलाड, म्हणजे रती महारथी आपल्या मैदानात आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलशू? नक्कीच उद्याचे सामने चांगल्या प्रकारे होतील आणि कडक लॉट पाहायला गेलात तर असं काहीच नाही. नाईट चषक आणि डे चषक ह्याच्यामध्ये खूप काही फरक आहे. काही ना नाईट चषक खेळताना थोडासा प्रॉब्लेम होतो, परंतु नक्कीच उद्या चांगले सामने बघायला मिळतील. गेल्या वर्षी विजय संघ जो पोस्टच्या वेळी हारला होता, ह्या वर्षाबद्दल आपण जर आपण बघत आता पुई जे ज्यांनी आपल्या अजूनपर्यंत नाईट चषक मारला त्याच्याबद्दल तुम्ही मारू शकता का? तुम्ही संबे असेल, महादेवडे असेल, पुई असेल, विकेट या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आम्ही, पण तसेच चांगले संघ देखील समोर आहे. आम्ही प्रयत्न नक्कीच करू. धन्यवाद. ओव्हर टू योगेश सर. धन्यवाद गणेशजी सानप. विकेट यावेळेस मात्र जरूर दिली आहे. सिंगल 1 धाव घेतलेली आहे. ओके 37 धावा स्कोर कार्डवर वाकेश्वर किल्ला संघ. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफसाईडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने वाईड बॉलचा इशारा जरूर दिलाय. आणखी 1 धाव एक्स्ट्रा मिळते. 38 धावा स्कोर कार्डवर वाकेश्वर किल्ला संघ एक मजबूत स्थितीमध्ये जरूर पाहतोय आपण. यात मात्र मोठा मानाचा प्रयास. हवेमध्ये बॉल आणि यावेळेस कॉट अँड बोल्ड. आणखी 1 धक्का वाकेश्वर किल्ला संघाला. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. 2 चेंडू बाकी. 38 धावा वाकेश्वर किल्ला संघ. शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी.
चला यानंतर होणारा सामना श्री बापूजी देव बारसोली आणि सोनार सिद्ध धाटाव कर्णधार त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. श्री बापूजी देव बारसोली सोनार सिद्ध धाटाव कर्णधार ताबडतोब आपण टॉस साठी यायचं आहे. कारण हे सामने आपल्याला जेवढे लवकर होतील तेवढे उरकायचे आहेत ही आपल्याला विनंती असेल. त्यामुळे थोडासा फास्ट आता क्रिकेट आपल्याला खेळावं लागणार आहे. हो 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 याच दरम्यान आपण पाहतोय पायाची मोमेंट या ठिकाणी आपण पाहिलं थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि इतर रनआउटचा चान्स आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. एक चेंडू बाकी. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा. चांगले षटक उदयने आता मात्र कमबॅक केलंय. 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. कारण 3 षटकाखेर 35 धावा होत्या वाकेश्वर किल्ला संघाच्या. या शेवटच्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 10-15 धावा नक्कीच मिळतील पण नाहीये. इथं मात्र आपण पाहिलं ना तर उदय तेलंगेची कमाल, उदय तेलंगेची धमाल या ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. रोखलंय, थांबवलंय, खऱ्या अर्थानं शांत केलंय वाकेश्वर किल्ला संघाच्या फलंदाजांना. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मोठा एक. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल खाली क्षेत्ररक्षक. पण इथं आपण पाहतोय जरूर आणि टोटल 3 धावा. या 3 धावेने धावसंख्या धावफलकावर 41. 24 बॉल मध्ये 42 धावांची गरज. वाकेश्वर किल्ला संघाला विनंती असेल मित्रांनो त्वरित आपण मैदानावर उतरायचं आहे. 42 धावा जिंकण्यासाठी असतील एरसन खाम संघाला. आणि यानंतर होणारा सामना श्री बापूजी बारसोली आणि सोनार सिद्ध धाटाव कर्णधार टॉस बॉक्सवर त्वरित यायचं आपण आणि तिथं टॉस करून घ्यायचं आहे. टॉस करून घ्या सर त्या ठिकाणी आपण. चला यानंतर होणारा सामना श्री बापूजी देव बारसोली सोनार सिद्ध धाटाव. दुसऱ्या राऊंड मधील तिसरी मॅच. कर्णधार आलेल्या टॉस करून घ्या आयोजकांना विनंती असेल. हॅलो टॉसच्या बॉक्स मध्ये जाऊया आपण. हॅलो एक मिनिट. टॉसच्या बॉक्स मध्ये जाऊया. मॅगी आहे आमच्या सोबत आणि आशिष देशमुख आहे. भावेश टमके आणि आशिष देशमुख आहे. आमच्या भावी टॉस बघूया. ओके आशिष देशमुख टॉस जिंकलेला आहे. आशिष टॉस जिंकला तो पहिला काय घेशील? फील्डिंग में फिल्डिंग आहे ना डिसिजन का कशामुळे म्हणजे नाईट रजनी क्रिकेट आहे. ओके माझ्यासोबत आहे भावेश टमके माझ्यासोबत आहे. भावेश टॉस हारलात आपल्याला रणजी क्रिकेट तुम्ही काय बोलशो? रणनीती काय ना आता ग्राउंड मध्ये खेळू बघूयात. आणि तुम्ही पण मला वाटतं रणजी क्रिकेटचा हा मॅच फायनल मारली होती तर त्याच्याबद्दल आधी काय बोलशो? नाईट चषकचा पहिला चषक धाटाव टीमने मारला होता त्याबद्दल प्राऊड फील होत आहे. धन्यवाद मला धन्यवाद. ओके धन्यवाद. तर पंचाचा देखील या ठिकाणी इशारा येतो. चला सामना आपण सुरू करून घ्यायचा आहे त्वरित. थोडंसं फास्ट खेळा मित्रांनो ही विनंती असेल आपल्याला. फलंदाजी मार्कवर देखील फलंदाज या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर प्रज्योत आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतो अनिकेत देशमाने जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल मध्ये 42 धावांची गरज जिंकण्यासाठी आणि यावेळेस मात्र सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल प्रल्हादच्या हातामध्ये जरूर या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला.
24-42. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड. हा बॉल खेळला आणि इथं मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावर बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने प्रज्योत स्वतःचं आणि टीमचं खातं ओपन करताना पाहायला मिळतंय. षटकार हॅट्रिकसाठी जय भवानी रोहार रोड कडून 1000 रुपये. अनिकेत देशमानेला षटकार. अनिकेत देशमानेच्या षटकाराच्या हॅट्रिकला जय भवानी रोहार जय भवानी रोहा रोड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. याच दरम्यान आपण पाहतोय आडव्या बॅटने चेंडूला लॉप करण्याचा विचार केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल येतोय. सिंगल एक धाव मिळते. अनिकेत देशमाने देखील स्वतःचं खातं ओपन करतोय. 2 बॉल मध्ये 2 धावा हे समीकरण नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. एअरसन खाम संघाचा पुन्हा एकदा प्रज्योत स्ट्राईक एंडवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा हिट मारण्याचा प्रयास केला गेला. पुन्हा डाऊन द ग्राउंड हा बॉल मात्र चालला. इथं देखील सिंगल एकच धाव मिळते. सिंगल एका धावेने 3 बॉल मध्ये 3 धावांचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. योगेश सर, मगाशी प्रल्हादने तेच केला होता की ओव्हर हॅट्रिक घेतली होती. तो प्रल्हाद गोलंदाजी करतोय. आपण बघितलात तर चांगलं गोलंदाजी करतोय. याच दरम्यान आपण पाहतोय रिव्हर्स स्वीपचा आयटम आणि याच दरम्यान मात्र लॉंग दूरवरचा हा फटका खेळलाय. हवाई फायर लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. या षटकाराला जबरा ग्रुप कडून 200 रुपये. या षटकारासाठी जबरा ग्रुप यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. काय फटका खेळला अनिकेत देशमाने. वाह, चेंडू पडल्यानंतर पारखलं, ओळखलं, क्विक बॅट मात्र उलटी केली आणि एक मोठा फटका खेळलाय. हा बॉल सरळ हवाई फायर केलाय. 6 धावांसाठी मेगा अँड मायटी हिट षटकार. स्टार बलून्स कडून 200 रुपये. स्टार बलून्स. स्टार बलून्स यांच्याकडून देखील 200 रुपये या 6 साठी. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा हिट आणि हा फटका फाऊल. ही कॅच सोडली की मॅच सोडली मित्रा. कारण अनिकेत देशमाने सारख्या घातक खेळाडूला जीवन दान देणं म्हणजे चुकीचं काम आहे. ही लाईफ लाईन जरूर सुरू ठेवली आहे. या क्षेत्ररक्षकाने चुकी केली पण चुकीला माफी नाहीये. हा क्रिकेटचा खेळ नक्कीच तुम्ही आम्हाला सांगून जातो. सर कोणता मंत्री बोललात? बघा, अभिजित खांडेकर सर मात्र खुश आहेत कारण का त्यांचा संघ चालू आहे आणि आपण जर बघत तर अनिकेत देशमानेचा घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा हा बॉल मात्र पॉइंटच्या दिशेला मात्र ट्रॅव्हल केलाय. सिंगल एक धाव मिळते. यावेळेस फलंदाज प्रज्योतने एक सिंगल धाव घेतली. सिंगल एका धावेने 11 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 11 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. विदाऊट लॉस एअरसन खाम संघ या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश सर, अनिकेत देशमाने कॅच सोडली, त्या कॅच बद्दल आपण काय बोलणार? नक्कीच गणेशजी सानप, क्रिकेटचा खेळ म्हटला तर कॅच खूप महत्वाची असते. एक झेल सोडल्यानंतर तो खेळाडू किती घातक होतो हे नंतर पुढे पुढे आपल्याला समजलं जाते. हा झेल जर टिपला असता इथे विकेट गेली असती, धावा देखील रोखल्या असत्या आणि खास करून थोडासा प्रेशर देखील पडला असता. पण तसं काहीच झालं नाहीये. इथं आपण पाहिलं झेल सुटला, धावा देखील मिळाल्या आणि खास करून अनिकेत देशमानेला लाईफ लाईन देखील इथे सुरू झाली आहे. एवढं तर नक्कीच आपण या क्रिकेटमध्ये संभाळ संघाने घडवला, ज्यांनी घडवला हातपाय तोच आमचा क्रिकेट देव बोललो तर रुपेश सानप सर आपले आले, त्यांचे सुद्धा धन्यवाद. नक्कीच रुपेशजी सानप यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खास करून भरपूर दिवसांनी त्यांची माझी गाठभेट देखील या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद रुपेशजी सानप, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव आपल्या मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. योगेश तुम्हाला मागाशी रिव्हर्स शॉट मारला, रिव्हर्स षटकार. त्याच्या आधी रुपेश साने रिव्हर्स षटकार मारला, सामीने षटकार मारला होता आणि आता त्या खेळाडूने षटकार मारलेला आहे. नक्कीच नक्कीच जुने खेळाडू काही असे आहेत ज्यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये चांगला खेळ करून दाखवलाय. त्यातलेच आपण पाहतो रुपेश सानप हे जे रिव्हर्स शॉट नक्कीच चांगले खेळायचे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. तसेच सामी देखील चांगले रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळायचे. आणि आता आपण पाहिलं ना या नवीन क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक क्रिकेटर रिव्हर्स स्वीपचा आयटम पाहायला मिळतो आपल्याला, करत असतात, चांगले फटके घेत असतात. यावेळेस बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय ओमकार आलाय वाकेश्वर किल्ला संघाकडून. पहिला बॉल डॉट फेकलाय, दुसऱ्या बॉलवर सिंगल. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर 12चा आकडा एरसान खाम संघाकडून. षटकातील तिसरा बॉल
याच दरम्यान मात्र आपण पाहतोय ब्लॉक केलाय, बॅट सुद्धा उचलू दिली नाही या फलंदाजाला. वा, जबरदस्त या बॉलवर मात्र वेग पाहायला मिळाला. अतिशय वेगवान अशी बॉलिंग करताना बॉलर वाकेश्वर किल्ला संघाचा ओमकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक घमासान या मॅच मध्ये पाहायला मिळेल. किल्ला विरुद्ध एरसन खाम या दोन टीम मध्ये हा सामना अक्षरशः रंगलाय. षटकातील ओमकारचा पुढचा बॉल आणि हो याच दरम्यान मात्र पायामधला चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय. सिंगल एक धाव, दुसऱ्या धावेसाठी निघाला रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा. 2 धावेने स्कोर कार्ड देखील या ठिकाणी बदलताना पाहायला मिळते. 14चा आकडा जरूर या ठिकाणी गाठला एरसन खाम संघाने या मॅच मध्ये. षटकातील आतापर्यंत 4 चेंडू होत आहेत. ओमकार या बॉलरचे आतापर्यंत रोखलंय, थांबवलंय. एरसन खाम संघाच्या फलंदाजाला खास करून प्रज्योत आणि अनिकेत देशमाने या दोघांना थोडंसं शांत केलं या ओव्हर मध्ये ओमकार या बॉलरने. 5वा बॉल आणि याच दरम्यान हा बॉल मात्र सरळ तेज तर्रार चेंडू होतोय फरार, येतोय धमाकेदार शानदार चौकार. बॉलवर क्षेत्ररक्षक आला पाहिजे होता, पण चुकी केली. टप्पा पकडण्याचा प्रयत्न केला, बॉलने हुलकावणी दिले. इथं मिळाला मौका, मिळाला धोका आणि मिळतायत धावा. 4 योगेश सर पाडद्यावरचे हिरो असेल तर आलंकर खांडेकर सर, सॉरी अभिजित खांडेकर साहेब बघा ते तिथून कमेंट करताय सर्व, म्हणजे पडद्यावरचे हिरो. नक्कीच त्यांचा संघ आहे. ज्यावेळेस आपली टीम मैदानामध्ये खेळते त्यावेळेस त्यांच्या टीम सपोर्टर आणि पाठीराखे असतात ना, त्यांना खूप सारा आनंद होत असतो. मगाशी देखील समालोचन करताना म्हटलं होतं की प्रत्येक सपोर्टरला पाठीराख्याला वाटत असतं की माझ्या गावची टीम जिंकली पाहिजे, माझ्या गावचा संघ जिंकला पाहिजे, मग आपल्याला खूप मोठा आनंद होतो. याच दरम्यान आपण पाहतोय या बॉलला मात्र छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता, पण इथं डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 होते समाप्त. 2 षटका अखेर 18 धावा आणि आता 12 बॉल मध्ये 12 बॉल मध्ये 24 धावांची गरज एरसन खाम संघाला जिंकण्यासाठी. अजूनही 12 बॉल 24 धावा. 12-24 12-24 म्हटलं तर 12-2-24. 12चा पाडा आठवावा लागणार आहे एरसन खाम संघाला. प्रति ओव्हर 12+12 धावा कराव्या लागणार आहेत. तोपर्यंत योगेश सर तुम्हाला अनेक देशाच्या मैदानाच्या आतमध्ये अगर ये चल गया किसी खैर नाही. 12 चेंडूमध्ये 24 नाही 36 पण मारेल, पण खेळ आहे काय होऊ शकतो. जर तर खेळायला बघाय नक्कीच क्रिकेटमध्ये जर तर आपण म्हणू शकतो, पण जर तरला क्रिकेटमध्ये स्थान दिलं जात नाहीये ही नक्कीच आपण सांगू शकतो. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे, कधी कधी आपण पाहतोय एखादा मोठा खेळाडू 0वर आउट होतो तर तोच खेळाडू कधी कधी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी एखादा चांगला बॉलर पहिल्या बॉलवर विकेट काढतो, नाही तर कधी कधी पहिल्या बॉलवर षटकार देखील त्याला मात्र मारला जातो. हा क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही होऊ शकतो. पहिल्या बॉलवर सिंगल धाव जरूर या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे योगेश सांगायचं झालं तर आपला पास्ट गेलेला आहे, प्रेझेंट म्हणजे आपला काय फ्युचर आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपण आता काय करतो त्याला फार महत्वाचं आहे. आपल्या कागदावर आपला किती रेकॉर्ड असतं ते महत्व नाही, पण आपला आता काय करायचं ते मानव. नक्कीच आता जे आपल्याला काय करायचं त्याला महत्व दिलं जातं. याच दरम्यान आपण पाहतोय वा सुरेख बॉलिंग संकेतच्या माध्यमातून केली जाते. जबरदस्त या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट रोखला जात आहे, खास करून फलंदाजांना. संकेतने आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल डॉट. एक डॉट बॉल किती महत्वाचा आहे. जरूर पाठीराखे आणि सपोर्टर या ठिकाणी आवाज करताना टाळ्या मारताना जरूर पाहायला मिळतात. षटकातील 3रा बॉल. हा बॉल देखील डॉट संकेतने फेकलाय. दबाव प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतो एरसन खाम संघावर. कारण आताचा क्रिकेट म्हणजे फास्टेस्ट क्रिकेट आहे. त्यावेळेचा क्रिकेट म्हटला तर 50 ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 230, 232, 40 धावा म्हटलं तर मोठी धावसंख्या.
या बॉलवर देखील रोखलंय संकेतनं. सिंगल एकच धाव. 4 चेंडू फेकलेत, फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 8 बॉल मध्ये 22 धावांची गरज. आणि सर जिंकण्यासाठी योगेश सर सारा स्पेशल असेल ना तर अभिजित खांडेकर सर समोर आपल्या समोर आहेत. घेट्या मार त्यांना माहिती आहे जर संघ जिंकला ना तर बक्षीस पात्र होऊ शकतो. आता जर षटकार मारला तर अभिजित खांडेकर सर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जरूर आता मात्र हाताला, पायाला, डोक्याला अक्षरशः घामच घाम आता फुटलाय. प्रत्येक षटकाराला 200 रुपये. वा, मॅच मात्र हाय व्होल्टेज आहे. 5वा बॉल आणि याच दरम्यान बरबाद होय. सिंगल एकच धाव. वॉट अ बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. काय बॉलिंग आहे संकेतची. वा, 7 बॉल मध्ये 21 धावांची गरज. जिंकण्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. अभिजित खांडेकर सर. आता टेम्परेचर हाय झालाय जरूर. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प्ट. कव्हरच्या डोक्यावर बॉल चालला आणि याच दरम्यान कव्हरचा क्षेत्ररक्षक मिस आणि धावा मिळतील 4. धमाकेदार शानदार चौकार. 6 बॉल 17 धावांची गरज. योगेश सर 6 चेंडू 17ची गरज आहे. खरोखर आपण जर माझ्या आतमध्ये बघितलं तर दोन्ही चांगले फलंदाज आहेत. आपण जर बघितलं तर काय होऊ शकतो दर तर खेळाचा बघा आहे. पण विजय फार महत्त्वाचा असणार आहे. तो जिंकेल. नो टीम मीटिंग. विनंती असेल टीम मीटिंग करायची नाही आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे मित्रांनो. प्लीज सामने आपल्याला लवकर उरकायचे आहेत तर टीम मीटिंग नको आहे. त्वरित आपण निर्णय घ्या. क्रिकेट कारण गणेशजी सानप कधी कधी आपण पाहतो 6 बॉल मध्ये 17 धावा 20 धावा होतात तर कधी कधी 6 बॉल मध्ये 2 धावा 3 धावा होत नाहीये. हा देखील क्रिकेट आहे. कारण मोठी धावसंख्या कधी कधी तुम्ही चेस करता पण छोटी धावसंख्या कधी कधी आपल्या अंगलट येते. कधी कधी आपल्याला नाकी न बांधते, घाम गाळायला लावते, घाम फोडते. इथं 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. फलंदाज तर दोन्ही मात्र नावाजलेले आहेत. प्रज्योत आणि अनिकेत देशमाने. काय 6 बॉल मध्ये 17 धावा करतील का. प्रत्येक षटकाराला 500 रुपये नक्कीच या ठिकाणी खांडेकर सर यांच्याकडून दिले जातील. हे 500 रुपये फार महत्वाचे असणार आहे एअरसन खाम टीम साठी. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पायामधला बॉल. इथं मात्र आपण पाहतोय जरूर लॉंग ऑफच्या दिशेला आणि याच दरम्यान ओ हो पंचांचा इशारा येतोय. धमाकेदार शानदार नशिबाचा चौकार. योगेश सर 6 मध्ये आपल्याला 17 वाजा होत्या. सॉरी 17 वाजा होत्या. चौकार केला आणि खरं गाच्या क्षेत्र केले. नक्कीच मॅच आपल्या बाजूनी 50-50 आहे. अजून लगातार 2 षटकार मारले तर 1500 रुपये. खांडेकर सर क्या बात आहे. टेम्परेचर मात्र त्यांचा हाय होते आणि त्या 1500 रुपयाची आता मात्र अक्षरशः बोली लागले. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साईडला फटका डाऊन द कवडा बॉल चालला डीप मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आहे आणि हो सिंगल एकच धाव. आता आपण पाहूया 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 4 12 12 4. आता मात्र लगातार 2 षटकाराला खांडेकर सर यांच्याकडून 2000 रुपये. वा क्या बात आहे. सबसे बड्या बेहतरीन 2 षटकामध्ये विजय संघ होऊ शकतो बरं सर. रात्रीचे चेंडूने 12 धावा. रात्रीचे 3 वाजून 2 मिनिटं होतात आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय हाय व्होल्टेज सामना. 4 बॉल 12 धावा. अनिकेत देशमाने 5,000 रुपये. आणि यावेळेस मात्र अनिकेत देशमाने उडवला. हो यावेळेस मात्र यात हवा किती मिळतील बघूया. आणि इथं हो 3 धावा कंप्लीट. योगेश सर 3 धावा भेटल्या. विकेट गेली पण अभिजित खांडेकर खुश झाले. काय मेन बॅट्समन
3 धावा आले आहेत, 14ला रनआउट झाला, पण त्याचा मेन बॅट्समन जर आपण बघायला तो स्ट्राईक राहिलेला आहे. नक्कीच ज्यावेळेस आपला महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस मात्र सपोर्टर पाठीराखे खुश होत असतात, कारण त्यांना आशा असते की हा महत्वाचा खेळाडू हा कुठल्याही क्षणी मॅच फिरवू शकतो आणि त्यामुळे मात्र त्यांचा आनंद गगनात मावेल असा होतो. इथं तसंच चित्र आपण पाहिलं, खांडेकर सर खुश झालेत कारण अनिकेत देशमाने स्ट्राईक एंडवर आलाय, पण इथं आपण पाहिलं ना आता 2 बॉल बाकी आहेत, 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. क्षमा असावी, सरांनी त्वरित माझ्याकडे पाहिलं. षटकाराला 2 धावा होते बरोबर, 3 चेंडू 9 धावा. 2 षटकाराला 2000 रुपयाचा कॅश प्राइज सरांकडून दिलं जाईल. ओ याच दरम्यान रिव्हर्स स्वीपचा अटॅक. ओ हो 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 सर योगेश सर, 3 चेंडू 9 धावा असताना रिव्हर्स फटका मारा, रिव्हर्स फटक्यावर आपण काय बोलणार? नक्कीच गणेशजी सानप, प्रत्येक वेळी हे रिव्हर्स स्वीपचे फटके घ्यायचे नसतात. एखादा चेंडू जर हाफ टॅकरचा भेटला त्याच्यावर तुम्ही रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करू शकता, पण ज्यावेळेस यॉर्कर लाईनचा बॉल आहे त्याच्यावर तुम्ही रिव्हर्स स्वीप घेऊ शकत नाहीये. इथे मात्र शॉट सिलेक्शन थोडासा माझ्या माहितीप्रमाणे चुकीचं झालाय. आता 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज, 5वा बॉल आणि याच दरम्यान या बॉलला ओ हो हो झेल होतोय, ड्रॉप आणि याच दरम्यान 2 धावा. एका बॉल मध्ये 7 धावांची गरज. साला पण विन आहेत, साला पण विन आहेत 100%. जर षटकार मारला ना तर विजय होऊ शकतो येरसर काम संघ. अनिकेत देशमाने बरेच मॅचेस योगेश्वर काढलेले आहेत, पण त्याच्या आयुष्यातला बरेच मॅचेस काढले आहेत, पण आयुष्यातला एक खरोखर एक महत्वाचा क्षण आला. 1 चेंडू 6 धावा, 7 पाहिजे 6 विजय योगेश्वर. एक बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे, पण इथं 6 धावा केल्या तरी सुद्धा एरसन खाम संघ विजयी होऊ शकतो. सर काय प्राइस वाढले का आपल्याकडून? 3000. त्यांच्या 7 विकेट आहे, त्यांची 1 विकेट आहे. एका षटकाराला 3000 रुपये खांडेकर सर यांच्याकडून दिले जातील. पहा काय हा षटकार मारेल का अनिकेत देशमाने, टीमला विजयी करून देईल का? एक षटकार 3000 रुपये की हा डॉट बॉल असेल? आर्यर याचा प्रश्नचिन्ह जरूर लागलाय. हाय व्होल्टेज सामना, रात्रीचे 3 वाजून गेलेत आणि एक काटेकी टक्कर महामुकाबला पाहायला मिळतोय आपल्याला. वाकेश्वर किल्ला, एरसन खाम, प्रेशर, दबाव जरूर दोन्ही टीमवर पाहायला मिळतोय. कुठल्या दिशेला फटका खेळेल अनिकेत देशमाने? यावेळेस मात्र आर्यन 10 बॉल घेऊन निघालाय. अनिकेत देशमाने 60 आणि वाईड बॉल, प्रेशर, दबाव. सर 30 चालेल बरं ना. थोडासा अंडर प्रेशर मध्ये बॉलर देखील आलाय, स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतंय. 1 बॉल मध्ये आता तसे पाहिलं तर 6 धावांची गरज, पण 5 केल्या तरी सुद्धा टीम जिंकू शकते. पण इथं आता षटकार मारण्याचीच गरज आहे आणि याच दरम्यान शेवटचा बॉल, देशमानेच्या बॅट मधून लॉंग अँड स्ट्रॉंग अनिकेत देशमानेचा षटकार. जबरट ग्रुप याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. ओ हो हो हो, काय सामना झाला, काय सामना झाला या ठिकाणी. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. एक हाय व्होल्टेज सामना जरूर या ठिकाणी आपण पाहिलात आणि शेवटच्या बॉलवर अनिकेत देशमानेने षटकार ठोकून हा सामना आपल्या बाजूने फिरवलाय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं मनापासून कौतुक. योगेश सर, खरोखर सांगू मला 10वीच्या श्री आठवण आली. पोस्टेज वाडीचा योगेश सोडून मैदानात मिळाला होता. 1 चेंडूने 6 धावा असताना त्यांनी 1 बॉल 7 पाहिजे असताना विजय सागर योगेश सोडून षटकार मारला होता.
ती आज आठवण आले. खरोखर आपण जर बघितलात तर आपला आता खेळाडू अनिकेत देशपांडे सुद्धा हा असा खेळाडू आहे. तुम्हाला सुद्धा एक चांगला खेळाडू, त्याने पण 1.6 असताना षटका मला. खरं धन्यवाद. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अनिकेत देशमाने. आपण या ठिकाणी याचा आहे वाकेश्वर किल्ला संघाचा पराभव कुठे झाला तर गणेशजी सानप मिसफील्ड झाला त्यांचा. 100% सर तुम्हाला सांगतो